हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहतोय फायलम सिलेंडरेटा किंवा फायलम निडारिया या फायलमचे फीचर्स कसे लक्षात ठेवायचे याबद्दल काही ट्रिक्स. सो ऑलरेडी आपण पोरिफेरा फायलम बघितलेला आहे. त्याच्यामध्ये फक्त आपण एका शब्दाच्या अकॉर्डिंगली किंवा कसं आपण व्हिज्युअलाइज करू शकतो आणि लक्षात ठेवू शकतो हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. आय होप की तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल. नसेल पाहिला तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा याच ह्याचं प्लेलिस्टमध्ये अवेलेबल आहे, तुम्ही नक्की चेकआउट करू शकता. सो निडारिया किंवा सिलेंडरेटा हे वाचून आपल्या काय लक्षात येतंय की हे काहीतरी सिलेंड्रिकल असलं पाहिजे. ठीक आहे, सिलेंडर सारखं शेप असलं पाहिजे. सो हाच आपला पहिला पॉइंट असणार आहे की याच्यामध्ये जे ॲनिमल्स बिलॉंग करतात त्यांची बॉडी सिलेंड्रिकल असते किंवा अम्ब्रेला सारखी असते. ठीक आहे, हा झाला आपला पहिला पॉइंट. सो नावातच सिलेंडरेटा आहे किंवा नावातच निडारिया आहे, तर तुम्हाला फक्त त्या नावावरून सिलेंडर पर्यंत यायचं आहे. ठीक आहे, आता हा झाला आपला पहिला पॉइंट. जर तुमच्या हे लक्षात राहतंय की त्या सिलेंड्रिकल बॉडीला पॉलिप म्हणतो आपण आणि अम्ब्रेला सारख्या बॉडीला मेड्युसा म्हणतो, तर ठीक आहे. नसेल राहत तर इट्स ओके, तुम्ही नाही लिहिलं तरी पण चालणार आहे. फक्त पहिली लाईन तुम्हाला लिहायची आहे की त्यांची बॉडी सिलेंड्रिकल किंवा अम्ब्रेला लाईक असते. हा झाला आपला पहिला पॉइंट. दुसरा पॉइंट आता असा आहे की तुम्ही सिलेंडरेटा हा जेव्हा फायलम लक्षात ठेवणार आहात तेव्हा तुम्ही सिलेंडर टाईप बॉडी लक्षात ठेवताय. आता मला एक सांगा की असा कोणता ॲनिमल, सिलेंडर सारखा ॲनिमल तुम्ही असा बाहेर बघितलाय का जमिनीवरती? कधी नाही बघितलाय मोस्टली. याचा अर्थ तो जमिनीवरती असणार आहे का? नाही. मग कुठे असणार आहे? पाण्यामध्ये. ठीक आहे, सो मोस्ट ऑफ द ॲनिमल्स काय असणार आहेत? एक्वॅटिक असणार आहेत. हे एवढं सगळं लिहितं तुम्ही फक्त मोस्ट ऑफ द ॲनिमल्स किंवा ऑल द ॲनिमल्स आर एक्वॅटिक असं लिहिलं तरी पण चालणार आहे. सॉरी, तुमचे दोन कॅरेक्टरिस्टिक्स तर कन्फर्म झाले. एक तर याची बॉडी सिलेंड्रिकल किंवा अम्ब्रेला टाईप आहे आणि दुसरा म्हणजे हे जे ॲनिमल्स आहेत तर हे एक्वॅटिक आहेत. आता बघा, सिलेंड्रिकल बॉडी आहे म्हणजे अशी सर्क्युलर बॉडी आहे. जर मी याला असं कट करायचं म्हटलं तर मी असं पण कट करू शकते, असं पण कट करू शकते, असं कसं पण कट करू शकते. म्हणजे मी याला रेडियली कट करू शकते. सो हे कसं आहे? रेडियली सिमेट्रिकल आहे. डिप्लोप्लास्टिक नाही लक्षात राहिलं तरी पण चालेल. काय काय लक्षात ठेवायचं आहे? सिलेंड्रिकल किंवा अम्ब्रेला लाईक बॉडी आहे. दुसरं एक्वॅटिक ॲनिमल्स आहेत. तिसरं रेडियली सिमेट्रिकल आहेत. हे झाले 3 पॉइंट्स. चौथा पॉइंट असणार आहे तो म्हणजे कॅरेक्टरिस्टिक फीचर. फॉर एक्झाम्पल आपण पोरिफेरामध्ये कसं बघितलं होतं की याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक फीचर काय आहे? कॉलर सेल्स. तसंच या ठिकाणी कॅरेक्टरिस्टिक फीचर काय आहे? निडोब्लास्ट. ठीक आहे, निडारिया नाव लक्षात आहे. निडारियावरूनच काय येतंय? निडोब्लास्ट येते. सो नवीन असा काही शब्द नाहीये. निडारिया किंवा सिलेंड्रेटा यापासून तुम्ही लक्षात ठेवणार आहात सिलेंडर लाईक बॉडी. सिमिलरली त्याचप्रमाणे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की निडोब्लास्ट प्रेझेंट आहे. ठीक आहे, सो निडोब्लास्ट बिअरिंग टेंटॅकल्स. आता हे जे निडोब्लास्ट आहेत त्यांच्यासोबतच काय आलेलं आहे? टेंटॅकल्स आलेले आहेत. ठीक आहे, सो तुम्ही जरी हायड्राला लक्षात ठेवलं किंवा तुम्ही जरी जेलीफिशला लक्षात ठेवलं तरी पण तुम्हाला असं कळेल की ते काहीतरी वळवळणारं आहे. जेलीफिश साधारणतः असं असतं, ह्याला खाली असं असं काहीतरी असतं. सो ह्या ज्या काही टेंटॅकल्स आहेत याबद्दल आता आपण बोलतोय. सो निडोब्लास्ट बिअरिंग टेंटॅकल्स प्रेझेंट असणार आहेत अराउंड द माउथ. हे झाल्याचे कॅरेक्टरिस्टिक्स. आता ते टेंटॅकल्स काय करतात हे तुम्हाला आठवलं तर लिहा, नाही आठवलं तर लिहायची गरज नाही. आता याच्यावरती तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन कसे येतात तर तुम्हाला हे हायड्रा ड्रॉ करून दिलं जाईल आणि विचारलं जाईल की हे कोणत्या फायलमला बिलॉंग करतं, हे कोणत्या किंगडमला बिलॉंग करतं. दुसरी गोष्ट अशी की हे लिहून किंगडम आणि फायलमचं नाव लिहून आणि त्यानंतर तुम्हाला खाली लिहायचं आहे याचे 4 कॅरेक्टरिस्टिक्स. ठीक आहे, तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जातात. सो त्यासाठी हे 4 कॅरेक्टरिस्टिक्स करायचे आहेत. पहिलं काय आहे की निडारिया एकतर पहिल्यांदा ते ॲनिमल किंगडमला बिलॉंग करतं. फायलम आहे निडारिया किंवा सिलेंड्रेटा, दोन्हीपैकी काही पण लिहू शकता. त्यानंतर तिसरं आहे त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स. त्याच्यामधला पहिला कॅरेक्टरिस्टिक्स आहे की अम्ब्रेला लाईक बॉडी आहे किंवा सिलेंडर लाईक बॉडी आहे. दुसरं कॅरेक्टरिस्टिक्स ते एक्वॅटिक आहे. तिसरं रेडियली सिमेट्रिकल आहे आणि चौथं निडोब्लास्ट बिअरिंग टेंटॅकल्स आर प्रेझेंट अराउंड द माउथ. ठीक आहे, झालं एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हा व्हिडिओ तुम्ही अजून एकदा जरी पाहिलात तरी पण हे सगळं पाठ होईल. ठीक आहे, मोस्टली हायड्रासिस डायग्राम तुम्हाला दिली जाईल, या दोघांची काय नाही दिली जाणार. आता काय लक्षात ठेवायचं आहे? काय इझी वाटते तुम्हाला? कोरल्स, ऑरेलिया, जे काही इझी वाटेल असं कोणतंही एक नाव तुम्हाला ॲज अ एक्झाम्पल म्हणून लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, सो आय होप की तुम्हाला हे व्हिडिओज आवडतायत. आपण पार्ट्समध्ये एक एक फायलमला कव्हर करतोय. सो कालच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी आपण पोरिफेरा पाहिलेला आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण निडारिया पाहिले. असं करत करत आपण रोज एक फायलम अगदी बायहार्ट करणार आहोत. बायहार्ट करण्यासारखं काहीच नाही आहे याच्यामध्ये. कालच्या व्हिडिओमध्ये पण आपण काय बघितलं होतं की पोरिफेरामध्ये काय शब्द आहे? पोर्स शब्द आहे. पोर्स म्हणजे काय? स्पंज. सो हे सिंपल स्पंज लाईक बॉडी स्ट्रक्चर आहे. याच्यामध्ये खूप सारे पोर्स असतात. ऑस्टिया आहे, ऑस्क्युला आहे आणि तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की स्पंज तुम्ही पाण्यामध्ये ठेवलेला आहे किंवा स्पंज म्हटलं की पाणी आठवतंच आपल्याला. सो ते काय आहेत? सगळे एक्वॅटिक ॲनिमल्स आहेत. दुसरी गोष्ट अशी की स्पंजला जोपर्यंत आपण उचलून ठेवत नाही तोपर्यंत ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात नाही.
सो हे सेडेंटरी आहेत, लोकोमोशन नाही दाखवत. आणि तुम्हाला मी तो एक स्पंज बॉब म्हणून कार्टून येतो तो आठवायला सांगितला होता. त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की स्पंज बॉबला काय आहेत, कॉलर वाला त्याने शर्ट घातलेला आहे किंवा टी शर्ट घातलेला आहे. सो त्यावरून आपण कॉलर सेल्स लक्षात ठेवलं होतं. एक्झाम्पलमध्ये पण आपण स्पंज सारखंच यू स्पॉन्जिया लक्षात ठेवलं होतं. सो अशा पद्धतीनेच आपण नेक्स्ट काही फायलम पण करणार आहोत. फक्त मला कमेंट बॉक्समध्ये तुमच्याकडून काहीतरी रिस्पॉन्स पाहिजे, सो दॅट मी हे चालू ठेवेन. ठीक आहे. सो आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नेक्स्ट फायलम. थँक यू सो मच अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.